तर स्टुडंट आता बघू आपला सेकंड प्रॉब्लेम. बघा काय म्हटलंय, इन ट्रायंगल पी क्यू आर पी एम इक्वल्स टू 15, पी क्यू इक्वल्स टू 25, ही पूर्ण 25 आहे, आणि पी आर इक्वल्स टू 20, ही सुद्धा पूर्ण 20 आहे. त्यानंतर एन आर जी दिलेली आहे 8 आहे. स्टेट वेदर द लाईन एन एम इज अ पॅरलल टू आर क्यू. एन एम लाईन आर क्यूला पॅरलल आहे हे आपल्याला स्टेट करायचं आहे आणि रिझन द्यायचं आहे. तर चला सुरुवात करू. बघा आता इथे इन ट्रायंगल पी क्यू आर, मी असं लिहून घेतो इथे ट्रायंगल पी क्यू आरमध्ये. बघा आता पी एम आणि एम क्यू, जर ह्या दोन लाईनची आपण ॲडिशन केली दोन सेगमेंटची तर आपल्याला मिळते पी क्यू, हे आपल्याला माहिती आहे. सो असं लिहू शकतो आपण पी क्यू इक्वल्स टू पी एम प्लस एम क्यू, बरोबर आहे. तर पी क्यूची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 25 इक्वल्स टू पी एम दिलेली आहे 15 प्लस एम क्यू. सो मग एम क्यू इक्वल्स टू काय झालं, एम क्यू 25 मायनस 15 म्हणजेच 10. तर एम क्यू इक्वल्स टू आलेला आहे आपला 10. आता आपण सिमिलरली एन पीची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. सो पी आर इक्वल्स टू आर एन प्लस एन पी. असं जर आपण केलं तर आपल्याला माहिती आहे हे 20 आहे पी आर, आर एन आहे 8 प्लस एन पी. सो मग एन पी इक्वल्स टू काय झालं, एन पी इक्वल्स टू 20 मायनस 8 म्हणजेच आपल्याला मिळणार 12. तर अशा प्रकारे एन पीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 12 आणि आपल्याला ही मिळालेली आहे 10. तर बघा आता आपल्याला ह्या दोन्ही व्हॅल्यूज मिळाल्या. आता आपण काय करू, कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरमनुसार याला सॉल्व करू. तर आता बघा पी एन डिवाइड बाय एन आर इक्वल्स टू बघा 12 डिवाइड बाय 8. आता याला जर रिड्यूस केलं आपण तर 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8 म्हणजे 3/2 असं आपल्याला ॲन्सर मिळतं. ठीक आहे. त्यानंतर आता सिमिलरली या साईडचा रेशो घेऊ, पी एम डिवाइड बाय एम क्यू. सो पी एम डिवाइड बाय एम क्यू इक्वल्स टू 15 डिवाइड बाय 10. आता याला जर रिड्यूस केलं आपण तर 5 3 जा 15 आणि 5 2 जा 10. सो ॲन्सर मिळतं 3/2. बघा इकडे सुद्धा आता सेम साईड आले आहे आणि यावरून आपण सांगू शकतो की पी एन डिवाइड बाय एन आर इक्वल्स टू पी एम डिवाइड बाय एम क्यू. हे काय आहेत, इक्वल आहेत. आणि हे जर इक्वल आहेत देअरफॉर लाईन एन एम पॅरलल लाईन आर क्यू. लाईन एन एम काय आहे, आर क्यूला पॅरलल आहे. आणि ही जर का पॅरलल आहे तर ही कशावरून आहे, सिन्स अँगल कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम यावरून आपण हे सांगू शकतो. तर अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. तर आता आलं लक्षात कसं सॉल्व केलं, बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम.